वेंगामध्ये आल्यावर आम्ही छानपैकी इथे जवळपास कुठलं हॉटेल नव्हतं म्हणून वेंगामध्ये असलेल्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला आलो. त्याने पण ढकल त्या बाजूने. ट्रॅकिंग करून परतताना हे एक झाड दिसलंय, ओळखीचं झाड आहे म्हणून आम्ही थांबलो. आणि त्या झाडाला आरवीला आमच्या काय सापडले ते आरवी आता दाखवणार आहे आपल्याला. आरवी काय आहे तुझ्या हातात? हे कच्ची करवंद आहेत, आरवीने काढली आहेत कच्ची करवंद. आरवीला बहुतेक पिकी करवंद काही भेटली नाहीत, मायेला भेटलीत की बघूया पिकी करवंद. माये तुला करवंद कसली भेटली आहेत बघूया. इकडे मायेने तर एक पिशवी भरलेली आहे करवंदाची. इथे गेलंय बालपण योगिताचं, त्यामुळे ह्या झाडाची बरीच माहिती तिला आहे. लहानपणी शाळेत जाताना ती यायची आणि गपचूप करवंद खायला जायची. खावण्याला बोटिंग करून येताना आम्हाला ही करवंद सापडली. ती आता खाऊन आता आम्ही समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाणार आहोत. करून झाल्यावर आता आम्ही आरवी मायला घेऊन समुद्र किनाऱ्यावर जाणार आहोत. आणि तिथे समुद्र किनाऱ्याचा नजारा कसा आहे तो आपण पाहू शकतो. वेंगामध्ये आल्यावर आम्ही छानपैकी इथे जवळपास कुठलं हॉटेल नव्हतं म्हणून वेंगामध्ये असलेल्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला आलो. ते सध्या कांदा भजी आणि मुलांना फ्रेंच फ्राईज असे 2 आयटम खायला भेटले. सोबत आम्ही कॉफी घेतली आणि ते खाऊन आता आम्ही समुद्र किनाऱ्यावर जाऊन तिथे आरवी आणि माई आता मजा करणार आहेत. ते आरवी आणि माई वाट बघत आहेत, त्यांना कधी एकदा समुद्र किनाऱ्यावर जातो असं झालं आहे. आता हॅलो, हां कुठे जाणार आहे आता? आम्ही समुद्रावर जाणार आहे आणि तिकडे खूप मज्जा करणार आणि तिकडे जाणार आहे आपण. ठीक आहे, कोण कोण जाणार आहे? दीदी, मी, मम्मी, पप्पा आणि तिकडे आमची कोणतरी वाट बघत आहेत, त्यांना पण आपण भेटणार आहोत. ते माहीसाठी सरप्राईज आहे. नक्की कोण आहे तिकडे? तो राजू. ठीक आहे, राजू आहे तो. ठीक आहे.